पायाची नस. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाने झाडी मुलगी या आश्रमात माते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहात? सुलोचना सुभाष पवार, मी महाराष्ट्र जळगाववरून आलेले. हो, आपली पहिलीच परिक्रमा? पहिलीच परिक्रमा आहे. आज सांगा आम्ही बरं. 27 किलोमीटर चालून आलो. हो हो. नाही, हे सांगा मला, प्रोत्साहन कोणाकडनं मिळालं तुम्हाला? आम्हाला माझे मोठे जेठ होते ना, त्यांनी 4 परिक्रमा केली. अरे वा. आता त्या जानेवारीत 5वी परिक्रमाला येणारे ते चारीधाम करायला गेलेले. हां, आमच्या गावचे जेवढे जे परिक्रमावासी ना त्यांच्याकडून मिळाले. मागच्या वर्षी माझे मिस्टर एक वेळा येऊन गेले, आता दुसऱ्यांदा मला सोबत घेऊन आले. नाही, मग त्यांनी काय सांगितलं अनुभव त्याच्यातला? आई तसं काय अनुभव दिले काय आईने? हो, दिले ना खूप. त्यांचा तर एवढा भाव आणि एवढे आईवर श्रद्धा आहे की त्यांना स्वप्नात येऊन येऊन एक म्हाताऱ्या बाईच्या रूपाने त्यांना तर मागच्या 5-7 किलोमीटरवर भेटली ती म्हातारी. तर त्यांच्या गळ्यात पडून पडून बोलत होती, मला खायला काही आणलं नाही का, मला खायला काही आणलं नाही का. पण आमच्याजवळ काहीच नव्हतं. आम्ही तिला 10 रुपये दिले, ती रडत होती, मला पैसे नको, मला काहीतरी खायला पाहिजे होतं. अरे, म्हणजे बरेच अनुभव आहेत. आणि खूप अनुभव आहेत आम्हाला. त्यांनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेमुळे आपण आम्ही परिक्रमेला आलो. हो. माझ्या दोघं गुडघ्यांमध्ये गॅप आहे, कमरेमध्ये गॅप आहे, पण मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांनी सांगितलं की तुमची मनापासून इच्छा आहे ना तर तुम्ही चालू शकाल तर जा. हां, मन के हारे हार मन के जीत जीत. आपलं मन प्रबळ राहिलं, हो, आपल्या अगोदर तर मनच हारू द्यायचं नसतं. बाकीचे जे होईल ते शरीर आपलं थकलं काही वांधा नाही, पण मन नाही, मन थकायला नको. कारण मन हारलं की आपण हारतो. हो, म्हणून मन एकदम प्रबळ पाहिजे. तेच सांगितलं, मैयाला सांगितलं तूच परिक्रमा करून घेणार, तुझ्या भरोसे आलोय आम्ही, करून घे. नाही, तू आमच्याकडनं करून घ्या. आमची तर ती कॅपॅसिटी नाही. मैयाच करून घेते, मैयाच प्रेरणा देते सगळं करायला. मैयाच करून घेते. ठीक आहे का? अजून काय अनुभव आले काही तुम्हाला? नाही, एवढेच भरपूर. अरे वा, बरंच आपण चालता आहे. बरंच आपण चालतं. इथं आज आला आणि 27 मुलाखत किलोमीटर दिली, चालणार. याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. परत एक सांगा मला, आमचे इकडचे आश्रम कसे वाटतात बरं? खूप छान आहे, खूप छान आहे. आणि इकडे आमचे आदिवासी बांधव कसे वाटतात? आदिवासी बांधव पण खूप छान सेवा सेवा देतात का ते काही? सगळी सेवा देत आहे, सगळं व्यवस्थित. अरे वा. सगळं व्यवस्थित. तिथे काही नाही, ते पावरी बायका, त्यांच्याकडे काही नाही तरी ते बिना दुधाच्या चहा करून पाचताव. 1 रुपया सुद्धा मागत नाही. म्हणजे आहेत का नाही आमचे टाटा हो, बिर्ला आहे? हंडा भरून, जिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे हंडा भरून पाणी घेऊन बसलेले होते सुलपाणी पाळात. नाही, म्हणजे हे वाटलं की नाही, हो. आमच्या अंगात कपडे नसेल, आमचं घर याचे मुलं असे आमचे कपडे उघडे फाटके, पण नागडे आमचे फिरताय, जे त्यांची मन आहे, काही परिस्थिती आमचे नाही. मन आहे ते आज पण श्रीमंत आहे. आमच्या पुढे टाटा बिर्ला पण फिका आहे. ठीक आहे, बरोबर आहे, आमचे असे बरोबर आहे. आदिवासी बांधव इकडचे बरोबर असे, आहे, बरोबर त्यांची आहे. सेवाही असते. नर्मदे हर. आई, आपण नर्मदे आलात, हर. आपण दिले. नर्मदे हर. बोला. नाही, मला नाही बोलता. चला ठीक आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. माई, आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहेत? अंजली श्रीनिवास शिंदीकर फ्रॉम पुणे, पुणे. महाराष्ट्र. आपली पण पहिली परिक्रमा? हो, पहिली परिक्रमा. आपल्याला कोणी दिलं प्रोत्साहन? कोणी दिलं? कोणी सांगितलं की आईची परिक्रमा करा? नाही, 5-6 म्हणजे मी अनेक वर्षांपूर्वी ते जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक वाचलं होतं. हाजी. त्यावेळेला जसं मनामध्ये एक बीज कोरलं गेलं, हा. आलेलं होतं की आपण ही परिक्रमा करूया असं. म्हणजे ते आता याने वटवृक्षाचा आणि मग मग हळूहळू ते खरं म्हणजे संसाराच्या ह्याच्यात विसरले होते. पण आता गेल्या 4-5 वर्षात पुन्हा एकदा असं की नाही आपण जायला पाहिजे. 4 वर्ष म्हणत होते मी यंदा जाऊ असं, पण यावर्षी मात्र मी घरी मुलांना सांगितलं, म्हटलं मला जायचं आहे. आणि त्याप्रमाणे मी माझी प्रॅक्टिस पण सुरू केली होती की म्हणजे काय ओझं घेऊन तळजाईला 10 किलोमीटर आई, चालायचं. तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस केली? हो, केली. म्हणजे घरी किती किलोमीटर चालला बरं तुम्ही? घरी म्हणजे 8-10 किलोमीटर चालत होते रोज, आणि मग ओझं घेऊन चालत होते. मग संध्याकाळी जिम सुरू केली होती. असं माझ्याकडनं मी, पण त्या फिरण्याचा इथल्या कशाशी संबंध आहे असं वाटत नाही. काहीच अजिबात नाही. आणि इतकं अप्रतिम आहे की काय, म्हणजे काही बोलण्यासारखं नाहीच आहे खरंच. म्हणजे आपण आईचं वर्णनही करू शकणार नाही. नाही, शपथ नाही. आईचं हे काय, नर्मदे स्वरूप काय आणि काही सेवा काय. आणि ह्या ज्या आदिवासी बायका आहेत ना, इतक्या सगळं त्यांच्या दृष्टीने ऑड आहे खरं म्हणजे.
की त्यांचं बिचाऱ्यांचं त्यांचं स्वतःचं काही आयुष्य नाही, फक्त कष्ट कष्ट आणि कष्ट. तरी सुद्धा आम्ही गेल्यानंतर इतक्या आनंदाने त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं झालं की अगदी आनंदाने स्वागत आणि खूप आनंदाने, म्हणजे लिमिटलेस, की आपण किती शिकायला पाहिजे या सगळ्या ह्याच्यात, असं खूप जास्ती वाटलं. म्हणजे त्यांच्या मनात सेवेचा भाव अजून आई निर्माण खूप करते. खूप जास्ती खूप जास्ती खूप जास्ती. म्हणजे आई त्यांना प्रेरणा देत राहते. कारण हे जे आहे हे मला एका ऋषीमुनीने सांगितले, हे जे इथल्या हे स्थळावर जे राहिलेले ते पूर्वीचे ऋषी महात्मा आहेत. असणार हा असणार 100. कारण त्यांच्या मनात तो अजून भाव जिवंत आहे. कारण पूर्वीचे जे काही थोडंफार अंश त्यांचा याच्यात आहे. कुठे कुठे अहो टेकाडावर बसून ती एवढीशी चूल पेटवायची, सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा द्यायचा, गार पाणी, म्हणजे अक्षरशः बर्फाचं गार पाणी. इथे सूर्य ओकतोय, उष्णता, आणि त्या बायका मात्र गार पाणी आम्हाला देऊन अगदी शांतावत होत्या, खरोखर सांगते. आणि एके ठिकाणी तर ताक, ती बाई येऊन बसली आणि आम्ही सकाळी तसेच निघालो होतो आश्रमातनं, आणि तिथे समोर ताक, मैया ताक लेना है, ताक नाही, त्या काहीतरी वेगळं म्हण, मै 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 हा, मै म्हणतात. तर मै लेना मै म्हणजे है ताक आहे. असं. आणि इतकं प्रेमाने की खरोखर आपल्या घरातली माणसं सुद्धा करत नाहीत, लिटरली. फार छान. आमच्या या पहाडात अजून माणुसकी जिवंत आहे, आहे 100% जिवंत आहे. तर याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं ना. हे आई जे देते ना, ही जे आई अनुभव देते, ही तेच आईच्या स्वरूपात तुम्हाला देते. आणि तीच आई आहे जे तुम्हाला प्रत्येक वेळी उभी राहते आणि तुमच्या प्रत्येक मनात जे विचार आला ते सुद्धा आई पूर्ण करते, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पूर्ण करते. हेच आईचं खरं महत्व आहे आणि हेच आईचे चमत्कार आहे. आणि इकडे हे जे नर्मदा परिक्रमा करतायत त्यांच्यासाठी हे आमचे आदिवासी बांधव आणि खरोखर म्हणजे फार प्रेरणादायी. खूप खूप सेवा हो, आणि काहीही त्याच्यातनं त्यांना नकोय. हो, हे फार आश्चर्य आहे खरंच, म्हणजे हे लिटरली आश्चर्य. दुसरं हे काही. एक इकडचा अजूबा आहे तो. मध्ये एके ठिकाणी आम्ही थांबलो होतो ना, तर तिथे ती मुलगी म्हणली की मी शाळा चालवते म्हणली. अरे वा. आता ती मुलगी 11वी झालेली का 10वी झालेली, नवरा 12वी झालेला, आणि खोटं सांगत नाही, तिने घरामध्ये आम्ही जाऊन बघितलं, इतकं सुंदर 1 ते 100 आकडे लिहिलेले होते, एक छान सुविचार वरती लिहिलेला होता, शेजारी वेगळी वेगळी चित्र काढले. खूप आश्चर्य आहे खरंच. आणि म्हणली 120 मुलं येतात. अरे वा. म्हणजे तिची स्वतःची 2-3 मुलं काय असतील ती सांभाळून एवढ्या सगळ्या मुलांचं हे करायचं, आणि पुन्हा आमच्यासारखे येणारे जाणारे यांची सेवा आहेतच, त्यांची सेवा. फार सुंदर, फार सुंदर. आणि आम्ही त्या यालाही गेलो होतो ना, ते बाबा कोण, सियाराम बाबा. सियाराम बाबांच्या दर्शनाला पण आम्ही गेलो होतो. आणि दर्शन झालं आश्चर्य का नाही? हो, आश्चर्य म्हणजे आम्ही 3-4 वेळा तिथे गेलो. अरे वा. आणि एकदा तर सकाळी आंघोळी केल्या आम्ही, आणि आम्ही तिथे गेलो, त्यांना म्हटलं आपण त्यांचं दर्शन घेऊ, नमस्कार करू, आणि आपण आता मग निघायचं होतं आम्हाला, म्हणून तिथे बसलो. ते यायचे होते, थोड्या वेळाने ते आले, तर त्यांनी त्यांच्याबरोबर आम्ही बसून चहा घेतला, छान त्यांचं दर्शन अरे झालं. वा. आणि मुख्य म्हणजे एवढं सगळं, म्हणजे इतकं मोठं वय असून त्यांनी बरोबर, तो माणूस सांगत 3 डबे रॉकेलचे आणायचे, तर त्यांनी बरोबर 2500 रुपये काढून दिले. 100च्या नोटा अशा 25 मोजल्या. आता 116व्या वर्षी या माणसाला इतकं अलर्ट असणं, आणि खडखडीत आवाजात ते त्याला सांगत होते 3 डबे रॉकेलचे आले पाहिजेत, म्हणजे त्यांच्या याच्यात चाललं होतं, पण म्हणजे ते कळलं. इतना लाना आहे आपने. फार छान, फार छान. ते हिंदी अप्रतिम, बोलतात ते. अप्रतिम, दुसरा शब्द नाही. अरे वा. आणि अगदी मनापासून असं वाटतंय की मैयानी करून घ्यावं फक्त. नाही, मी असं वाटतो की तुमचं जे हे भाव पण मैयाशी फार जोडलेला आहे, आणि तुम्ही असाच भाव राहू द्या. आईच्या चरणी हीच विनंती करेल की आपली जी परिक्रमा आहे मंगलमय सुखमय करो ही नर्मदे हर. नर्मदे हर.